हाय मित्रांनो, चला आपण आज मटकीची भाजी बनवत आहोत। चला मटकीच्या भाजीची रेसिपी बघू। मी तुमच्यासोबत माझ्या मटकीची रेसिपी पूर्णपणे शेअर कर चला मी तुम्हाला दाखवते मटकीची पूर्णपणे रेसिपी। बघा, आपण मटकीसाठी घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे कांदे छोटे कापून कट करून घेतले आहे। मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर देखील चिरून घेतली आहे। त्याच्यानंतर आपण चॉपिंग केलेला जो कांदा आहे आपण तेल गरम व्हायला वरती ठेवूया मित्रांनो। बघा, आता आपण तेल तापायला ठेवलं आहे। आपण एक मोठे 2 चमचे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये। मग कांदा फ्राय होण्यासाठी आपण त्या मटकीच्या पातेल्यामध्ये ठेवला आहे मित्रांनो। बघा, छान असा लाल कांदा होईपर्यंत आपण त्याला छान फ्राय करणार आहोत मित्रांनो। छान आपण कांदा फ्राय होत आहे। आता बघा, आपला कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। आता आपला कांदा पूर्णपणे लाल होऊ द्यायचा मित्रांनो। छान असा परतला की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकला आहे बघा, आणि टोमॅटो पण छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण याच्यामध्ये तिखट देखील टाकलं आहे। सगळं टाकून घेऊया याच्यामध्ये। आपल्या आवडीनुसार आपण मसाले टाकतो मित्रांनो। बघा, मस्त फ्राय झाले, तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं। मस्त कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर वरतून छान टाकायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये मटकी टाकणार आहोत। आता मस्त मटकी देखील याच्यामध्ये परतून घ्यायची। मटकी फ्राय झाली की मग आपण याच्यामध्ये गरमच पाणी घालणार, गार पाणी नाही घालायचं। गरम पाणी घातले की छान अशी कट येतो, मस्त तेल येतं, मस्त वरती तरी येते छानपैकी। बघा, आपली भाजी किती छान होते। याच्यानंतर बघा, झाले की मी तुम्हाला दाखवते। मस्त जास्त कोथिंबीर टाकायची, जेवढी कोथिंबीर टाकणार तेवढी छान आणि भाजी होती। आणि आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट देखील याच्यामध्ये घालत आहोत। तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं घालू शकता। ते 2 माणसाच्या हिशोबाने मी भाजी केलेली आहे। त्याच्यामध्ये मी 3 चमचे आपण 3 चमचे छोटले आपण हे घातलं आहे शेंगदाण्याचा कूट। आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, वरतून कोथिंबीर घालायची आणि मीडियम गॅसवरती आपली भाजी 15 ते 20 मिनटं शिजू द्यायची मस्तपैकी। त्याच्यानंतर मी पीठ मळलं आहे आणि आता आपण चपात्या करणार आहोत। बघा, मी तुम्हाला माझी भाजी पण इकडं चालू आहे आणि आता मी माझ्या चपात्या तुम्हाला दाखवते। बघा, माझी चपाती झाली आहे मित्रांनो। माझा कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, मीच आहे, म्हणून मी डायरेक्ट चपाती झालेलीच दाखवली तुम्हाला। बघा, आता आपली चपाती किती छान झाली आहे। मस्त आपण 4 ते 5 चपात्या छान पैक करून घेतल्या आहे। मी तुमच्यासोबत दाखवते आपली चपाती देखील किती छान झाली आहे। माझे व्हिडिओ कुठून बघत आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा जावा। न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा आणि आवडला तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। आणि नेक्स्ट टाईम कोणती रेसिपी बघायची हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा। नक्की मी ती रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत। आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहेत, कोणत्या गावावरून, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मित्रांनो। तुमच्या कमेंटला मी नक्की आन्सर देईन। बघा, आपली चपाती देखील छान पद्धतीने झाली आहे। बघा, आपली किती छान चपाती झाली आहे। मी तुम्हाला पूर्ण ताट देखील रेडी केलेलं दाखवत आहे मित्रांनो। बघा, आपली चपाती किती मस्त झाली आहे। तुम्हाला आवडते का मटकीची भाजी? हे बघा, आपलं ताट रेडी आहे। या सर्वजण जेवायला। आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा। या सर्वजण जेवायला मित्रांनो। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो। बाय गाईज।